तर आयुर्वेदामध्ये लंघनम परम औषधम म्हटलंय. ज्यावेळेला सगळी औषधं थकतात त्यावेळी लंघन काय बनतं तुमच्यासाठी परम औषध बनू शकतं. याला उपवासाला रामबाण म्हटलंय. बरोबर. मग आता पूर्वापार काळापासून उपवास करणं, लंघन करणं, व्रतवैकल्य करणं हे आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेलंच आहे. बरोबर. पण आरोग्य मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण उपवास करायचा म्हटलं तर तो शास्त्रोक्त पद्धतीने केला पाहिजे. आता निसर्गोपचारामध्ये उपवासाला खूप महत्व आहे. बरोबर. ज्यावेळेला तुम्ही उपवास करता त्यावेळेला काय होतं तर तुमच्या शरीराची शुद्धी होते, तुमच्या पचन संस्थेला विश्रांती मिळते. आपण नेहमी चरत असतो, खात असतो, नेहमी आपल्या पचन संस्थेवरती प्रचंड लोड असतो. आता हे प्रचंड लोड जो काही पचन संस्थेवरती पडतो त्याचा परिणाम असा होतो की आपल्या शरीराची शुद्धी कधी होत नाही. मग ज्यावेळेला आपण उपवास करतो त्यावेळेला शरीराची शुद्धी होत असते. म्हणजे एखादं आज मला दिवसभर काही काम नाहीये, मग मी काय करेन, चला हे ऑफिसचं ड्रॉवर साफ करूया, हे टेबल साफ करूया, हे घर साफ करूया. हे कधी करता, ज्यावेळेला मोकळे असतात त्यावेळी करतात. तसं तुमच्या पचन संस्थेला ज्यावेळेला विश्रांती मिळते तर ऑटोमॅटिकली बॉडी गोज इन टू क्लिन्झिंग मोड, तुमच्या शरीराच्या शुद्धीच्या मोडमध्ये जातं. म्हणून बघा बरेच लोक तुम्हाला म्हणतील, अरे मी उपवास केला की माझं लगेच ऍसिडिटी वाढते, माझं पित्त कळून येतंय, मला मळमळ व्हायला लागते. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की तुझं उपवास केल्यानंतर लगेच जर पित्त वाढत असेल याचा अर्थ तू टंच काय आहेस, विषारी द्रव्यांनी भरलेला आहेस. अशा वेळेला काय करायला पाहिजे? जेलुसिल खाऊन, डायजिन खाऊन, अँटासिड खाऊन किंवा काहीतरी आणखीन आईस्क्रीम दूध पिऊन ते ऍसिड दाबायचं नाही आहे, ते उलट त्याचं शमन केलं पाहिजे. वमन क्रिया करा किंवा आणखीन काहीतरी शंख प्रक्षालन क्रिया करा किंवा आमरोली क्रिया करा किंवा उपवास करून तुम्ही ते बाहेर काढलं पाहिजे. त्याचं शमन झालं पाहिजे, दमन नाही झालं पाहिजे. मग ज्या वेळेला तुम्ही उपवास करता आणि त्याच्यासोबत शिवांबू घेता त्यावेळेला आणखीन फायदा होतो. कारण उपवास इटसेल्फ एक क्लिन्झिंग होतंय. त्याच्याबरोबर ज्यावेळी तुम्ही शिवांबू घेता, म्हणजे कसं आहे, कोणीतरी झाडू मारतंय आणि मागून कोणी जर हवा द्यायला लागलं तर काय होणार? झाडू मारण्याची क्रिया फास्ट व्हायला छान होणार. मग ज्या वेळेला तुम्ही शिवांबू पिऊन उपवास करता तर एक काय होतं की याच्यातून शिवांबूतून तुम्हाला न्यूट्रिशन मिळत राहतं, त्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही. आणि शिवांबूमध्ये असे काही नायट्रोजनस कंपाऊंड्स आहेत, जसं युरिया आहे, क्रिएटिनाइन आहे. लोक म्हणतात की हे विषवत आहे, पण विषानच विष काढण्याची पद्धत आहे. तुमच्या मूत्रामध्ये सापडणारं जे काही युरिया क्रिएटिनाइन आहे ते खूप अल्प प्रमाणात आहे इन कम्पॅरिझन टू युअर ब्लड. मग त्यामुळे हे नायट्रोजनस कंपाऊंड ज्या वेळेला जातात त्यावेळेला ते झाडू मारायचं काम करतात, म्हणून लॅक्सेटिव्हचं काम करतात. म्हणून शौचानंतरचा आनंद हे शिवांबू पिणाऱ्याला महत्व, कारण कळतं. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही शिवांबू पिऊन ज्यावेळेला पोट साफ होतं त्यावेळेला एक खूप छान हलकेपणा येतो, एक वेगळं आनंद आपण अनुभव करतो. मग ज्यावेळेला तुम्ही उपवास करता, आता उपवासात काय होत असतं, उपवास एक सूक्ष्म शुद्धिक्रिया आहे. उपवासामध्ये शरीरातले सगळे टॉक्सिन्स फ्लो होऊन पोटाकडे येत असतात. मग ज्यावेळेला तुम्ही शिवांबू पण घेता त्यावेळेला ते काय होतं, ते फ्लश व्हायला लवकर मदत होतं.